श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, श्री विद्यापीठामध्ये तुमचं स्वागत आहे. श्री विद्येच्या संबंधात जे आपण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आणि माहिती घेत आहोत, आज त्याच्यामध्ये तिसरा भाग तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. तर हा लेक्चर सुरुवात करण्याच्या अगोदर आमचा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आणखीन नॉलेज पाहिजे, श्रीविद्या साधनेची सुरुवात करायची आहे किंवा तुम्हाला कुलदेवी संदर्भात सिद्धकुंजिका साधना करायची असेल, महामृत्युंजय साधना करायची असेल, तर तुम्ही आमची वेबसाईट व्हिजिट करू शकता श्रीविद्यापीठम.com. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्सची लिंक दिलेली आहे. तुम्हाला नाही समजलं तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा अथवा माझा मोबाईल नंबर आहे. कुठल्याही कारणास्तव किंवा जे काही श्रीविद्येच्या संदर्भात अन्य साधना ज्या आहेत ह्याच्या संदर्भात तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तर आपण हा जो मराठी चॅनल श्रीविद्येची संदर्भात जे ज्ञान आहे महत्त्वपूर्ण, त्यासाठी उघडलेला आहे, सुरू केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण श्रीविद्येविषयी जे आज काही समाजामध्ये वेगवेगळ्या चॅनलद्वारे, फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे जे काही भ्रामक कल्पना किंवा चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा खूप काही गोष्टी अशा सांगितल्या जातात की त्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे लोकांना पूर्णपणे समजत नाही. त्यासाठीच हा चॅनल, मराठी चॅनल ओपन केलेला आहे मराठी लोकांसाठी. पहिले 2 भाग तुम्ही बघितलेत. दुसऱ्या भागामध्ये तुम्ही आज भारतामध्ये कुठल्या पद्धतीने हे सगळं शिकवलं जातं, ओरिजिनल पद्धत कोणती आहे याचा एक प्रकारे आढावा घेतला. तिसऱ्या या भागमध्ये आपला विषय आहे श्रीविद्या साधनेमध्ये आमनाय हा विषय काय आहे. लेक्चर तुम्ही पूर्ण ऐका, आमचा चॅनल शेअर करा दुसरीकडे, म्हणजे आमचे सबस्क्रायबर वाढतील, दुसऱ्यांनाही खरं ज्ञान काय असतं ते समजेल. तर आमनाय हा काय विषय असतो ते आपण जरा थोडंसं बघूया. श्रीविद्येमध्ये आमनाय हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. जसं श्रीविद्येमध्ये गुरुपरंपरा ही एक महत्त्वपूर्ण विषय आहे, गुरुपादुका महत्त्वपूर्ण विषय आहे, श्रीविद्या तुम्ही कोणत्या क्रमाने घेताय हे महत्त्वाचं आहे, तसं आमनाय हा महत्त्वाचा विषय आहे. कारण लक्षात घ्या, आता तुम्ही सही करता त्यावेळी सहीच्या सगळ्यात शेवटी काय येतं तर तुमचं आडनाव येतं. तुमचं आडनाव आहे म्हणून तुमच्या नावाला किंमत आहे. लक्षात घ्या, एक प्रकारे आपण जे नाव लिहितो पहिलं आपलं नाव असतं, मध्ये वडिलांचं नाव असतं आणि सगळ्यात शेवटी आडनाव असतं. आता पहिलं नाव भलेही तुम्ही काहीही पराक्रम करा, तुमच्याकडे काही डिग्री असून देत किंवा काहीही असू देत, परंतु तुमचं आडनाव फार महत्त्वाचं आहे. आडनावावरून काय होतं, मागचा सगळा इतिहास येतो. इतिहास येणं म्हणजे काय, एक प्रकारे लिंक येणं कुठल्याही गोष्टीची, की हे कुठून आले होते, काय आले होते, ह्यांचा इतिहास काय आहे, किती मोठ्या लेवलचं प्रेस्टिज आहे, एखादे कलागुण या आडनावाच्या इतिहासात आहेत का, यांनी कुठे मोठा पराक्रम केला होता का, चांगलं वाईट खूप गोष्टी या आडनावासोबत येतात. आडनाव एक प्रकारे स्टॅम्प असतं आणि ते खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून तुम्हाला ओळख असते. तुमच्या नावापेक्षा तुमच्या आडनावाला ओळख आहे, हे लक्षात घ्या. आता हे जे श्रीविद्येमध्ये आमनाय ही जी भूमिका आहे, हे आमनायसुद्धा एक प्रकारे आडनावाची भूमिका जी आहे हे निभावत असतं. आमनाय म्हणजे काय तर श्रीविद्येमध्ये तुम्ही जी काय दीक्षा घेताय त्यामध्ये आमनाय समजणं तुम्हाला आवश्यक आहे. तर तुमचं आडनावचं एक आडनाव असतं त्याचं काम करतं. तर आमनाय हे 6 आहेत, हे लक्षात घ्या. हे ज्ञान समजणं फार महत्त्वाचं आहे. आमनाय किती आहेत? 6. श्रीयंत्र जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर श्रीयंत्रामध्ये बघा की 4 दरवाजे असतात, 4 दिशा. तर ह्या ज्या 4 दरवाजे आणि 4 दिशा ज्या आहेत, म्हणजे श्रीयंत्राचे जे 4 दिशा आहेत हेच प्रकारे 4 दरवाजे मानले जातात, की या 4 दरवाज्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती श्रीयंत्राच्या राजमहालामध्ये प्रवेश करू शकतात. आता काय होतं की प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आता जर तुम्ही पश्चिमेकडून श्रीयंत्रामध्ये प्रवेश करत आहात तर पश्चिमेकडनं श्रीयंत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे जी देवता असेल ती देवता तुम्हाला पूर्व दिशेच्या दरवाजामध्ये भेटणार नाही. कदाचित तिथे वेगळी देवता असू शकते. उत्तर दिशा, दक्षिण दिशेचे जे दरवाजे आहेत तिथून प्रवेश करणाऱ्या ज्या देवी देवता आहेत त्या कदाचित वेगळ्या असणार आहेत. आणि श्रीयंत्रामध्ये एका दरवाज्यातनं प्रवेश केल्यानंतर बाहेरचे दरवाजे वेगळे, आतमधले दरवाजे वेगळे, त्यानंतर टप्प्याटप्प्यात आणखीन आतमध्ये वेगवेगळे दरवाजे येत जातात. आता आतमधला काही विषय हा सध्याचा भाग नाही आहे. तर हे 4 दरवाजे म्हणजे ह्या 4 दिशा, या 4 दिशा आणि 4 दरवाजांवरती वेगवेगळ्या शक्ती ज्या असतात कार्य करत असतात आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ते कार्य करत असतात. गुरु जे श्रीयंत्रामध्ये बसलेले आहेत ते कोणत्या दरवाजाने श्रीयंत्रामध्ये प्रवेश करतील त्यांचा जाणारा भाग वेगळा आहे. त्यानंतर
श्रीयंत्रामधील अत्यंत महत्त्वपूर्ण पदावर बसलेल्या देवी देवता आहेत, जसं की वराही, त्याच्यानंतर वशिणी आदी देवी आहेत, मातंगी आहेत आणि 15 नित्य आहेत. ह्या सगळ्या, त्याच्यानंतर ललिता, बाला त्रिपुरसुंदरी, महागणपती, स्वतः कामेश्वर, त्यांची असंख्य रूपं, अशा यांच्या समकक्ष असंख्य देवी देवता ज्या आहेत ह्या श्रीयंत्रामध्ये काम करतात. तर ह्यांचा येण्या जाण्याचा जो दरवाजा आहे, मुख्य दरवाजा म्हटला जातो, तो कदाचित यांच्यापेक्षा वेगळा असेल. जिथून सामान्य देवी देवता प्रवेश करत नाहीत त्यांच्या वेगळा एक दरवाजा असेल. जसे ऋषीमुनींचा एक वेगळा दरवाजा सांगितला, तसंच ह्या देवी देवतांचा वेगळा दरवाजा असतो. आता तिसरा एक दरवाजा जो असतो की ज्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांडामध्ये कैक शक्ती वास करत असतात. तर त्या शक्तींची सुद्धा देवी देवतांची कामं, शक्तींची कामं, वेगवेगळ्या गुरूंची कामं असतात, जे वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये काम करत असतात. तर त्यांना केव्हा सल्ला, अडचण किंवा काही निरोप किंवा काही गोष्टी मध्ये एक काम असतं, त्यावेळी त्यांचा येण्या जाण्याचा दरवाजा जो असतो तो पूर्णपणे वेगळा असतो. तर ते ललिता किंवा वाराही, मातंगी जिथून येते तिथून ते जात नाहीत. हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यानंतर श्रीयंत्रामध्ये असंख्य प्रकारचे रथ, हत्ती, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, घोडे, जसे आपल्याकडे घोडे, हत्ती यांनाच आपण ओळखतो, त्यांच्या जगात घोड्यांना पंख असलेले सुद्धा शक्ती आहेत. त्याच्यानंतर हत्तींना पंख असलेल्या शक्ती आहेत, वेगवेगळ्या शक्ती त्यांच्याकडे आहेत. तर हे जे एक प्रकारे ॲनिमल्स एनर्जी आहे, रथ, ॲनिमल्स किंवा श्रीयंत्रामध्ये बऱ्याच गोष्टी, बाहेरनं फर्निचर असेल, झाडं असतील किंवा अन्नधान्य, अशा काही गोष्टी असतील किंवा तत्सम प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, या ज्या गोष्टी येण्या जाण्याचा जो मार्ग आहे हा कदाचित चौथा मार्ग वेगळा असणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, श्रीयंत्र याची कल्पना आपण करू शकत नाही की ते किती अवाढव्य आणि किती मोठं आहे. आता भारत देश आहे, तर भारत देशामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट जी आहेत ती मोजकी आहेत. तुम्हाला डोमेस्टिक एअरपोर्ट खूप गावतील, पण इंटरनॅशनल एअरपोर्ट मोजकी गावतील. परत कसं असतं, इंटरनॅशनल एअरपोर्टला सिक्युरिटी, त्याच्यानंतर तुम्ही कोण आहात, काय आहात, तुमचा सगळा बायोग्राफ, आयडेंटिटी, बायोडेटा त्याच्यामध्ये पहिला आधी स्टडी करतात, त्याच्यानंतरच तुम्हाला आतमध्ये येऊ देतात. तुमचं साहित्य काय आहे, साहित्यामध्ये काय काय ठेवलं आहे, हे सगळं बघतात, त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये प्रवेश देतात, अन्यथा प्रवेश देत नाहीत. हे तुमच्या लक्षात आलं. त्याचप्रमाणे हे श्रीयंत्राचं सुद्धा जे एक साम्राज्य आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. एक तुमच्या लक्षात आलं. आता ह्या श्रीयंत्राच्या ज्या 4 दिशा ज्या आहेत मी तुम्हाला सांगितलं, यांना पहिले हे 4 आमनाय म्हणतात. आमनाय म्हणजे दिशा, तुम्ही कुठल्या दिशेने श्रीयंत्रामध्ये प्रवेश करत आहात ते. आता हे 4 दिशा झाल्या, आणखीन 2 दिशा आहेत. एक दिशा आहे जी 5वी दिशा, ही ऊर्ध्व दिशा आहे. जे श्रीयंत्र असतं त्या श्रीयंत्राच्या ऊर्ध्व म्हणजे वरच्या बाजूने आतमध्ये प्रवेश करणाऱ्या शक्ती. आता वरच्या बाजूने प्रवेश करणाऱ्या शक्ती ज्या आहेत या सर्व काही नसतात, त्या मोजक्याच असतात, कारण डायरेक्टली एंटरिंग त्या श्रीयंत्रामध्ये असतं. कारण श्रीयंत्राच्या वरती कसं आहे, एक कवच आहे हवेचं, आणि त्या हवेच्या कवचामधून असा कोणीही अचानक येऊ शकत नाही. तिथे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोजक्याच शक्ती ज्या असतात त्या प्रवेश करू शकतात. तर तो झाला ऊर्ध्व भाग, तर ऊर्ध्व दिशा झाली. तसंच श्रीयंत्राचा एक अधोभाग असतो, जो त्यांची जी भूमी आणि पृष्ठभूमी आहे त्याच्या जमिनीमधनं येतो, तो अधोभाग म्हणजे अधोदिशा. आता ह्या 4 दिशा आणि ह्या 2 दिशा अशा मिळून झाल्या किती, 6 दिशा. आणि ह्या 6 दिशा म्हणजे झाले 6 आमनाय. आता कसं असतं, श्रीयंत्रामध्ये प्रवेश करायचे असे 6 मार्ग आहेत, आणि ह्या 6 मार्गांना 6 दिशा किंवा 6 आमनाय म्हणतात. 6 आमनायमधून आता आमनायची एक संकल्पना तुम्हाला लक्षात आली. आता मी तुम्हाला 2 नंबरचं जे लेक्चर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल, माझं ह्याच्या मागचं लेक्चर जे 5 दिवसापूर्वी मी अपलोड केलं होतं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महागणपती, मातंगी, वराही, बाला आणि ललिता हा 5 दीक्षांचा क्रम आहे. हा क्रम का केला आहे, कारण हे जे 6 आमनाय आहेत, या 6 आमनायमध्ये सर्वसामान्य मनुष्य कन्फ्यूज होऊ शकतो, त्याला काहीही समजणार नाही. कारण एकेका आमनाय किंवा एकेका दिशेमध्ये एक दिशा जी आहे त्याच्या मुख्य दरवाजापासून ललितेपर्यंत असंख्य काही शेकडो दरवाजे येत जातात. प्रत्येक शक्तीला तोंड द्यावं लागतं आणि तिथे वेगवेगळी शक्ती उपस्थित असते, आणि ते कोणती शक्ती आहे, काय आहे, हे सर्वसामान्य लोकांकडनं होणार नाही.
म्हणून या 6ही आमनायांनी सगळ्याचा विचार करून 5 दीक्षा या बनवल्या गेल्या. महागणपती, मातंगी, वराही, बाला आणि ललिता पंचदशी दीक्षा. षोडशी, महाषोडशी, राजराजेश्वरी पण आहे. आता तुमच्या लक्षात आलं. आता आणखीन जर मुळात तुम्ही गेलात तर ह्या दीक्षा बाजूला ठेवा. तर खूप जुनं जे श्रीयंत्राचा अभ्यास किंवा श्रीविद्येचा अभ्यास करायचे त्याच्यामध्ये 6 दीक्षा होत्या. 6 प्रकारच्या आमनाय म्हणजे 6 प्रकारच्या दीक्षेच्या पद्धती. पहिली दीक्षा म्हणजे पूर्व दीक्षा म्हणजे पूर्व आमनाय. पूर्व आमनाय म्हणजे जर तुम्ही श्रीयंत्रामध्ये पूर्व दिशेकडून प्रवेश घेत असाल तर त्या पूर्व दिशेमध्ये त्या डोर कीपर जो असतो म्हणजे दरवाजावरती जो भैरव असेल किंवा तिथे कुठला तरी दुसरा गणपती असेल किंवा तिथे कुठली तरी दुसरी शक्ती असेल तर तिची पहिली साधना येते. मग आतमध्ये वेगवेगळ्या देवी देवता बदलत जातात. तर पूर्व दिशा जी आहे, जर तुम्ही पूर्व दिशेतनं श्रीविद्येचा अभ्यास करून श्रीयंत्रामध्ये प्रवेश घेत असाल आणि पंचदशीची दीक्षा किंवा श्री ललिता त्रिपुरसुंदरीची उपासना करत असाल तर त्याला पूर्व आमनाय दीक्षा म्हणतात किंवा पूर्व आमनाय पद्धत म्हणतात. तसंच पश्चिम आमनाय पद्धत, मग तिथे तुम्हाला वेगवेगळ्या दुसऱ्या देवी देवता गावतील. ज्या पूर्व दिशेला गावणार नाहीत त्याच्या विरुद्ध पश्चिम दिशेला गावतील. तशी उत्तर दिशा म्हणजे उत्तर आमनाय, तिथे वेगळ्या देवी देवता गावतील. जर तुम्ही दक्षिण दिशेकडनं श्रीयंत्रामध्ये प्रवेश घेऊन त्याची उपासना करत असाल दक्षिणेकडून तर तिथे तुम्हाला वेगळ्या देवी देवता गावतील. वेगवेगळा अभ्यास आहे. श्रीयंत्र खूप मोठा आहे मित्रांनो. जसं तुम्ही एखाद्या नर्सरीमध्ये जाल तर नर्सरीमध्ये तुम्ही काही एकरमध्ये जी नर्सरी असते ना ते बघा. त्या नर्सरीमध्ये हजारो प्रकारच्या वनस्पती असतात आणि त्याची कल्पना, अभ्यास ते जगच वेगळं आहे. त्याचा अभ्यासच आपण करू शकत नाही. जर तुम्ही एक नारळ घेतलात तर नारळाच्याच तुम्हाला 50 ते 100 प्रजाती गावतील. तुम्ही जर सुपारी घेतला तर सुपारीच्याच तुम्हाला 25 ते 50 प्रकार गावतील. शोच्या झाडांचा पूर्णपणे विभागच पूर्ण वेगळा असतो. औषधी वनस्पती जर घेतला तर त्याही खूप वेगळ्या असतात. आज जर तुम्ही भाताचं वाण जरी घ्यायला गेलात तर भातामध्येच 200-300 प्रकार निर्माण झालेले आहेत ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाहीत. तर श्रीयंत्र हे किती अवाढव्य आणि किती विस्तारित आहेत. कुठल्या शक्ती आणि कुठल्या शक्तींचे प्रकार, आकार, उकार, वेशभूषा, शक्ती, त्यांचं सामर्थ्य, अस्त्र शस्त्र काय आहे याची आपण कल्पनाच करू शकत नाही. तर हे झाले 4 दिशामधून जे आपण प्रवेश करतो. ज्या दिशेचा कडनं तुम्ही प्रवेश कराल ते झाले 4 आमनाय. पूर्व आमनाय, पश्चिम आमनाय, उत्तर आमनाय, दक्षिण आमनाय. आणि जर तुम्ही ऊर्ध्व दिशेकडनं जात असाल वरून श्रीयंत्रामध्ये तो झाला ऊर्ध्व दिशेचा ऊर्ध्व आमनाय. जर तुम्ही जमिनीखालनं जात असाल तर त्याचा अभ्यास करून जात असाल तर त्याला झाला अधो आमनाय, अधो दिशा, अधो आमनाय. असे झाले 6 आमनाय म्हणजे 6 दिशा. आता तुमच्या लक्षात आल्या 6ही दिशांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवी देवता असतात. त्या कोणत्या देवी देवता असतात तर एक उदाहरण मी तुमच्याकडे मांडेन. हे सर्वसामान्य लोकांना जमणार नाही म्हणून पूर्वीपासून श्री ललिता सहस्रनाम आणि भगवान परशुराम, दत्तात्रय परशुराम यांनी हे महागणपती, मातंगी, वराही, बाला, ललिता, षोडशी, महाषोडशी, राजराजेश्वरी हा क्रम आखून दिलेला आहे. आता आपण या दिशा तुमच्या लक्षात आल्या. आज ह्या दिशेने पूर्ण कोणी शिकवतही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे विद्येमध्ये लोकांना मुळात आधी महागणपतीपासून सुरुवात असते हेच माहिती नाही. लोक आपली 25, 30, 35 हजाराचं श्रीयंत्र कोणाकडनं तरी खरेदी करतात, घरामध्ये ठेवतात. लोकांना वाटतं कुंकू घेतलं, कुंकुमार्चन केलं, झालं. असं नसतं मित्रांनो. या सगळ्या भाव जे काय कल्पनातीत जगत आहे याच्यामधून बाहेर पडा. आता आपण जे आहे एक उदाहरण घेऊन या 6 आमनायमध्ये जर तुम्ही श्रीयंत्रामधली पूर्व दिशा जी आहे त्या पूर्व दिशेमधनं आपण प्रवेश घेतला तर त्या पूर्व दिशेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या देवी देवता गावतात किंवा पूर्व दिशेची जर तुम्ही दीक्षा घेतली तर त्याच्यामध्ये कोणत्या देवी देवता गावतात, त्यांचा मंत्राचे जप कसे करायचे, मंत्राचे जप नाहीत तर तिथे कोणत्या देवी देवता येतात आणि त्यांची कोणती साधना आहे ते क्रमाने ते आपण बघूया. आता माझ्याकडे हे सगळं लिहिलेलं आहे. तर सर्वप्रथम पूर्वामनाय जी आहे या पूर्वामनायमध्ये प्रथम दरवाजा जो आहे त्या प्रथम दरवाजाच्या ज्या देवी देवते तिथे येतं दिव्यौघ, सिद्धौघ, मानवौघ, गुरुत्रय यांचा एक प्रकारे संगम आणि पूजा येते. आता इथे
कोणते गुरु आहेत पूर्व दिशेच्या दरवाजामध्ये? तर तिथे आहेत श्री विद्यानंदनाथ, चर्यानंदनाथ, उड्डीशानंदनाथ, आनंदानंदनाथ, षष्टिशानंदनाथ, मित्रेशानंदनाथ असे जे आहेत हे सगळे यांची इथे पूजा होते. ठीक आहे, हे पूर्व दिशेचे मी तुम्हाला सांगत आहे. पुढे पूर्व दिशेमध्ये पुढे भोगानंदनाथ, समयानंदनाथ, कौलेश्वरानंदनाथ हे सगळे जे आहेत ह्यांची पूजा, विश्वानंदनाथ वगैरे यांची पूजा होते. आता गुरुची पूजा इथे झाल्यानंतर पूर्व दिशेच्या ह्याच्यामध्ये प्रथम ह्या गुरूंची पूजा झाल्यानंतर पुढे येतात जो गणपती, तो महागणपतीचा इथे ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि महागणपतीमध्ये सुद्धा इथे पूर्व दिशेला शिप्रा गणपती जो आहे याचं पूजन दुसऱ्या स्थानाला दिलेलं आहे. पहिले गुरु लागतात गुरुमंडल, त्याच्यानंतर तुम्हाला शिप्रा गणपती लागतो. इथे तुम्हाला महागणपती लागत नाही, शिप्रा गणपती. शिप्रा गणपती काय आहे हे मी तुम्हाला श्रीविद्येमध्ये जे लेक्चर आहे याच्यामध्ये वेगळं लेक्चर घेऊन तुम्हाला सांगेन मी. शिप्रा गणपती नंतर तुम्हाला लागतं नवनीत गणपती. नवनीत गणपती नंतर तुम्हाला शक्ती गणपती, त्यानंतर मधुच्चिष्ट गणपती लागतो. मधुच्चिष्ट गणपती लागल्यानंतर तुम्हाला एकाक्षर गणपती लागतो. असं हे जे गणपती आहेत ह्या गणपतीचा जे ग्रुप आहे यांचं पहिलं तुम्हाला तिथे पूजन येतं. याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व आमनाच्या दीक्षेत श्रीविद्येच्या तुम्हाला शुद्ध श्रीविद्या देवता यांची साधना येते. शुद्ध श्रीविद्या साधना याच्यामध्ये तुम्हाला कन्याकुमारी जी देवी आहे, जे तुम्हाला कन्याकुमारीला बघा कन्याकुमारी देवी आहे, त्या कन्याकुमारी देवीचं पूजन इथे येतं. त्याला बाला त्रिपुर सुंदरीची पूजा किंवा तो अवतार म्हणतात, ज्याच्यामध्ये शुद्ध विद्या आंबा, त्याला बाला त्रिपुर सुंदरी सुंदरी आंबा असं सुद्धा म्हटलात. त्याच्यानंतर द्वादशार्धांबा म्हणतात, हसंती श्यामलांबा, राजश्यामलांबा, शुकश्यामलांबा, शारिका श्यामलांबा असा पूर्ण जो आहे हा ग्रुप इथे आहे. आता तुमच्या लक्षात आलं. या शुद्ध विद्यांच्या देवी देवता झाल्यानंतर पुढच्या स्टेजला पूर्व दिशेमध्ये गायत्री मंत्राच्या तिथे देवता येतात, ज्याच्यामध्ये कार्तिकेय, मृत्युंजय देवता, नीलकंठ देवता, जातवेद देवता, प्रत्यंगिरा देवता आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्यंगिरेमध्ये सुद्धा तुम्हाला ब्राह्मी प्रत्यंगिरा, नारायणी प्रत्यंगिरा, कालरात्री प्रत्यंगिरा, रौद्री प्रत्यंगिरा, उग्रकृत्या प्रत्यंगिरा, अथर्वण भद्रकाली प्रत्यंगिरा अशा देवी देवता याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर ह्या सगळ्यात शेवटी जे येतं हे पूर्वामनाय समयविद्येश्वरी देवतेची पूजा येते. तर ह्या सगळ्या ज्या आणि नंतर मग ह्या सगळ्या देवतांची पूजा वगैरे तुमचं कामगिरी पीठ वगैरे जे आहे या सगळ्यांचं पूजा साधना ज्यावेळी तुमची होईल या क्रमाने पूर्व दिशेमध्ये टप्प्याटप्प्याला या देवी देवता मिळतील तुम्हाला. त्यानंतर ह्या देवी देवतांचा अभ्यास तुमचा काही वर्ष पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पंचदशीची दीक्षा येते. आता तुमच्या लक्षात आलं, पंचदशी दीक्षा अशा रीतीने पूर्व दिशेमध्ये येते. जर तुम्ही दक्षिण मार्गामधून श्रीयंत्राचा जो दक्षिण मार्ग आहे त्या दक्षिण मार्गाच्या मुख्य दरवाजामधनं श्रीयंत्रात प्रवेश घ्याल, श्रीविद्येची साधना कराल दक्षिण मार्गाच्या मार्गे, तर इथे तुम्हाला लक्षात घ्या, तेही मी तुमच्यासमोर मांडतो. इथे अष्टभैरव हे गुरुमंडल बनतं. श्रीयंत्राचं जे दक्षिण द्वार आहे त्या दक्षिण आमनायमध्ये अष्टभैरव हे गुरुमंडल बनतं. तर हे अष्टभैरव कोण? तर मन्मथ, महामन्मथान भैरव, षटचक्र भैरव, फटकार भैरव, एकात्मानंद भैरव, हविभक्ष भैरव, चंड भैरव, नभो निर्मल भैरव, भ्रमर भास्कर भैरव, हे जे 8 भैरव आहेत ना यांचं गुरुमंडल प्रथम येतं. आता तुम्ही लक्षात घ्या, पूर्व दिशेकडनं आपण प्रवेश घेत होतो त्यावेळी तुम्हाला तिथे गुरुमंडल हे वेगळं गावलेलं. तिथे कोणतं गुरुमंडल होतं बघा, तिथे उड्डीशानंद, श्रीविद्यानंदनाथ, प्रकाशानंदनाथ, विमर्शानंदनाथ, षष्ठीशानंदनाथ, सत्यानंदनाथ असे नंदनाथ वगैरे गावलेले. इथे तुम्हाला कोण गावले? इथे गुरुमंडल म्हणून 8 प्रकारचे भैरव बसलेले आहेत. आणि हे भैरव पूर्णपणे ललितेचे स्वतःचे भैरव आहेत. यांची नावं तुम्ही कुठेही ऐकलेली नसणार आहेत. मन्मथ, षटचक्र, फटकार, एकात्मानंद, हविभक्ष, चंड, नभो निर्मल, भ्रमर भास्कर भैरव.
त्यानंतर इथे तुमच्या पुढे सिद्धोग गुरुमंडल येतं. सिद्धोग गुरुमंडलमध्ये कोण आहे? विश्वदलनांबा सिद्धश्री, कपालिकांबा सिद्धश्री, बडबांबा सिद्धश्री, भीमांबा सिद्धश्री, खराननांबा सिद्धश्री, कराल्यंबा सिद्धश्री, या सगळ्या अंबादेवी शक्ती तिथे येतात. पुढे येतो बटुक. इथे आहे स्कंद बटुक. स्कंद म्हणजे कार्तिकेयचं बटुक रूपामध्ये पूजन. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे चित्र बटुक. तिसरं आहे विरिंची बटुक. अशा सगळ्या इथे पूजा येतात. त्यानंतर या दक्षिण दिशेमध्ये पुढे तुम्हाला पद्मयुग शक्तीचा अभ्यास आहे. पद्मयुग शक्तीनंतर सौभाग्य विद्या शक्ती, बगलामुखीची शक्ती, वराही देवी, बटुक मंत्र आहे, तिरस्करणी देवीची साधना आहे याच्यामध्ये. त्यानंतर अघोर साधना आहे, अघोर शक्ती जी आहे. त्याच्यानंतर शरभेश्वर साधना आहे. त्यानंतर भेताळ म्हणून जी देवता आहे, भो भो भेताळाय, यांची साधना आहे. खडगरावण, वीरभद्र, शास्त्रू, श्रीपाशुपत, ब्रह्मास्त्र मंत्र, वायव्यास्त्र देवता, श्री भैरव साधना, ह्या सगळ्यांचं ह्याच्यामध्ये पूजन होतं. आणि हे सगळ्यांची पूजन झाल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यात शेवटी दक्षिणामूर्ती देवतांची पूजा. दक्षिणामूर्तीमध्ये सुद्धा मेधा दक्षिणामूर्ती, लक्ष्मी दक्षिणामूर्ती, कीर्ती दक्षिणामूर्ती, ज्ञान दक्षिणामूर्ती, सांब दक्षिणामूर्ती, वीर दक्षिणामूर्ती, संहार दक्षिणामूर्ती, ह्या सगळ्या दक्षिणामूर्ती आहेत. यांच्या पूजा या दक्षिण दिशेमध्ये होतात. आणि ह्या सगळ्या एवढ्या पूजा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पंचदशीची दीक्षा येते. आता तुमच्या लक्षात आलं एका दिशेमधनं किती येतात. आणि हे सर्वसामान्य माणसाला पूर्ण जमणार नाही. आणि आताच्या ग्रंथांमध्ये याचं ज्ञान पूर्ण उरलेलं नाही. म्हणून हे खूप वर्षापासूनच उरलेलं नाही आहे. त्यामुळे हे ग्रंथ बाजूला होत गेले. आणि भगवान दत्तात्रय आणि परशुराम यांनी ललिता सहस्रनाम आणि त्यांच्या ग्रंथामधून हा जो 5 क्रम आहे, महागणपती, मातंगी, वराही, बाला, ललिता, याच्यामधनं तुमचे 6ही आमनाय जे आहे हे व्यवस्थित करावं लागतं. तुम्हाला 1-2 वर्ष जे आहे एकेका साधनेवरती फोकस करावे लागतात. ते तुमच्या शरीरामध्ये मुरल्या पाहिजेत शक्ती. आणि मग हळूहळू तुम्ही पुढे जाऊ शकता. श्रीविद्येच्या साधनेमध्ये श्रीयंत्राची पूजा ही 4 ते 5 वर्षानंतर येते. अचानकपणे तुम्ही श्रीविद्येमध्ये आलात, तुम्हाला श्रीयंत्र 25,000चं घ्यायला सांगितलं आणि लगेच तुमच्या कानात मंत्र फुकला, असं होत नाही मित्रांनो. एक अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाप्रमाणे जावं लागतं. आता तुमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की हा आमनाय ही संकल्पना काय आहे. तुमच्या लक्षात आलं आमनाय समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो, हे जे श्रीविद्येचं 3रं लेक्चर आहे हे व्यवस्थित ऐका तुम्ही, दुसऱ्यांपर्यंत शेअर करा. तुम्हाला आमचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची साधना करायची असेल तर आमची वेबसाईट आहे, ती वेबसाईटची लिंक आहे स्क्रीनवरती, त्या वेबसाईटला व्हिजिट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे कोर्सेस दिलेले आहेत आधीच, तेही तुम्ही बघू शकता. धन्यवाद मित्रांनो.